नमस्कार मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 3. आम्ही चेकआउट करणार आहे मयुरा भुवनेश्वरीवरून. आम्ही काल बरंच एक्सप्लोर केलं साऊथ हम्पीला. तर आज आम्ही जाणार आहे नॉर्थ हम्पी साईडला, ज्याला हिप्पी आयलंड पण म्हणतात. आणि तिकडंच आनेगुंडी वगैरे आहे, तर ते सगळं आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर आम्ही थांबलो आहे नाश्त्यासाठी. एक स्टॉल दिसला आम्हाला, म्हणजे दुकान होती. तर आत्ता आम्ही इडली घेतली आणि आपण पण घेणार आहे. इडली तर चांगली दिसते तशी. प्रॉपर साऊथ इंडियन फूड. मस्त केळीची बाग आहेत. तर नॉर्थ हम्पी साईडला आजचा आमचा स्टे आहे मोगली कॅफेला. तर मोगली कॅफे हे तुम्ही बघू शकता. समोरच्या साईडला पॅडी फील्ड्स आहेत, केळीची झाडं आहेत आणि हा त्यांचा एंट्रन्स आहे. इथे आपण बघिराला पार्क केलं आहे. असं तुम्ही गेला इथं वरती कॅफे आहे त्यांचा, वरच्या साईडला कॅफे आणि अशा रूम्स आहेत. कॅफे दाखवतो. हा असा कॅफे, तुम्हाला गोकर्णाच्या वाईब्स येतील थोड्याफार. त्यांनी हा एक व्ह्यू पॉइंट बनवला आहे. आणि पलीकडच्या साईडला पण रूम्स आहेत. आत्ता आम्ही आलो आहे दुर्गादेवी मंदिराच्या इथं. त्यालाच लागून वालीची गुफा आहे. तर ती आता आम्ही एक्सप्लोर करणार आहे. ती समोर आहे, ती वालीची गुफा आहे. तिथं जेवणाचा टाईम झालेला आहे. तिथं अशी ताटं ठेवलेली आहेत, ताटं घ्यायची आणि इथं जेवण आपल्याला भेटेल. वाटतं भात आणि सांबार आहे. तर आम्ही पण थांबलो आहे लाईनमध्ये. तर हे आहे आजचं जेवण, दुपारचं जेवण. रसम राईस. तुम्ही जर का दुपारचं फिरणार असाल तर जॅकेट आणि गॉगल्स नक्की कॅरी करा. ते बघू शकता ह्या प्रकारे दगडं रचलेत आत्ता, आणि या प्रकारे पूर्वीच्या लोकांनी हे दगडं रचलेलेत. केवढा फरक आहे दोन्हीमध्ये.
हे आहे नवग्रह वना. बघू शकते इथं मूर्त्या कशा लावल्या. शुक्र ग्रह. तर ही आहे वालीची गुफा. तिथं बघ आलेलं बिवेअर ऑफ ॲनिमल्स. टॉर्च लावूयात आपण. सांभाळून या. कशी बघ थंड एकदम. चलिए लोक. रिस्कीच आहे. आणि इथं आतमध्ये गुहेमध्ये अशा मूर्त्या ठेवलेल्या. त्याची स्थिती काय बरोबर नाही आहे. आणि गुहेच्या बाहेर तर आम्ही ओनाके खिंडीला आलो होतो, जिथं मोठ्या दगडांवरती आधीच्या लोकांनी पेंटिंग्स केले होते. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला ते बघता नाही आलं, कारण तिथे एक गेट होतं आणि त्याला लॉक होतं. जर तुम्ही येणार असाल तर लोकली माहिती काढा आणि मगच या. बंद आहे. तर आत्ता आलो आहे आम्ही पंपा सरोवरला. इथंच लक्ष्मीचं मंदिर. हे जे आहे ते पंपा सरोवर आहे. तळं आहे आणि इथंच लक्ष्मी मातेची मंदिर आहे आणि शबरीची गुहा आहे. तर इथं असं म्हणतात की शबरीने इथे वाट पाहिलेली रामाची आणि इथेच रामाची आणि हनुमानाची भेटी झाली होती. तर ही आहे ती शबरीची गुहा. इथे तुम्ही बघू शकता त्यांनी रामाचा आणि हनुमानाचा फोटोही ठेवला आहे, पण त्यांची भेट इथे झालेली. असं आतमध्ये जाऊ शकता. हे आहे सनापूर लेक, जिथं कोरॅकल राईड केल्या जातात. कोरॅकल राईड, माउंट क्लाइम्बिंग. तर आता आम्ही करतोय कोरॅकल राईड. स्नेल चालली राईड कोरॅकलमध्ये. ये साइड थोड़ा मैं आगे थोड़े इधर अब थोड़ा आगे. बघ इकडे.
अभी क्या क्या देखेंगे? उधर एक जंगल है सर उधर, और जंगल में और रूट ऐसा है, फोटोग्राफी करने के लिए बहुत अच्छा है वो। अच्छा बाद में उधर साइड साइड से वो ट्रीज दिख रहा है ना, हाँ उसके नीचे से उधर एक बाद में इधर आने का बाद में हाँ एक पत्थर दिख रहा है ना, हाँ हाँ पत्थर के पास एक ट्री है ऐसे पानी में, अच्छा उसके नीचे लेके जाके और वापस लेकर आते हैं। ओके और शॉर्ट रेड हो तो बोट दिख रहा है ना, हाँ ये बोट के पास और एक छोटा पत्थर है उधर। उधर से रिटर्न क्या हाँ, इधर से रिटर्न किधर उधर फोटो निकाल के वापस लेके आते हैं। अच्छा अच्छा और अगस्त 15 का पानी छोड़ता है डैम से इधर, वो मार्क दिख रहा है ना हाँ। ब्लैक कलर का। उधर तक होता हाँ उधर तक। तो उस समय नहीं होता होगा ना राइट नहीं नहीं, वो टाइम में नहीं है, खाली और लेवल उधर दिख रहा है ना मट्टी वाला हाँ, सा, हाँ। हाँ, उधर तक रहे तो जाते हैं। अच्छा तो अभी फिर नीचे गया बहुत हाँ ये कितना डेप्थ है सर, और 20 फीट है, 25 फीट है, 10 फीट है अच्छा लास्ट, और 25 फीट। 25 पूरा ट्रीज दिख रहा है, हाँ जामुन का ट्रीज है पूरा। अच्छा बंदर येते तिकडे बसलेलं ना हम्पी में बंदर बहुत है बहुत बंदर है, वो साइड तो बहुत ये वाइट मार्बल है। तो बीच में वाईट मार्बल कैसे आता आम्हाला इथं थांबवलंय बोट तिथे पार्क केली आहे आणि आता आम्ही इकडं आतमध्ये चाललोय आम्हाला काहीतरी दाखवत होतं जंगल सारखं आहे. माकडं येऊन येत म्हणजे बस या इथे डेन्स फॉरेस्ट असल्यामुळे या लोकांनी इथे फोटोशूट पॉईंट बनवला आहे इथे आम्ही थोडेसे फोटो काढले आणि मग आम्ही निघालो ही बोट जे हे लोक गोल 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 फिरवतात ते म्हणजेच कोरॅकल राईडचं मुख्य आकर्षण आहे दिसायला जरी हे भीतीदायक वाटत असेल पण तेवढंच मजेशीर आहे कारण बोट तसंही त्यांच्या फुल कंट्रोलमध्ये असते त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहून सफर एन्जॉय करू शकता गोल 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 करते भारी वाटतं ना कसं होत आहे गोल 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 फिरल्यासारखं होतंय भारी वाटतं पण मार्बल तुम्ही बघू शकता त्यात मार्बल आहे मिक्स वरती दिसते मार्बल तुम्ही बघू शकता इथे बरोबर मधोमध एक नंदी आहे तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे आमची कोरॅकल राईड आता संपत आली आहे खूपच चांगला अनुभव होता तुम्ही इकडे जर आला तर नक्कीच हा एक्सपिरियन्स करा खूप साऱ्या मेमरीज घेऊन जाता तर अशा प्रकारे आपली हम्पीची सफर इथे समाप्त होत आहेत भेटूयात आपण एक नव्या लोकेशनला धन्यवाद